यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर त्या युवकाचा मृत्यू 2 दिवसांपूर्वी झाल्याचे पुढे आले. यावरून तपासाला गती मिळणे शक्य नव्हते. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला. हाती काही लागले नाही. नंतर परिसरातून चर्चेतून मृतांची ओळख पटली आणि खून करण्यासाठी मुख्याध्यापक पत्नीने UPSC मिशन 2030 हा ग्रुप बनवून विद्यार्थ्यांच्याच वापरल्याचे पुढे आले. प्रेमविवाहाचा असा भयंकर शेवट असल्याने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एखाद्या थ्रिलर चित्रपटाला कथानक शोभेल असा घटनाक्रम शंतनू अरविंद देशमुख, वय वर्ष 32, राहणार सुयोगनगर, दारव्हा रोड, यवतमाळ, खून करण्यात पुढे आला आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या निधी शंतनू देशमुख, वय वर्ष 23, हिने पतीच्या खुनासाठी थंड डोक्याने चक्रव्यूह रचना आखली आणि ज्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, तेथील विद्यार्थ्यांचा वापर केला. मुलांना 2030 मध्ये UPSC उत्तीर्ण करायचे आहे असे स्वप्न त्यांच्या पालकांना दाखवले आणि शिक्षिका पुढाकार घेऊन मुलांसाठी पहाटे 4 वाजता मैदानावर येते असा अप्रूप पालकांना वाटू लागले. शिक्षिका निधी शंतनू देशमुख हिच्या प्रभावाखाली मुले आली आणि हत्याकांडाचा कट डोक्यात शिजलेल्या असताना तिने पती शंतनूवर विषप्रयोग करून त्याला ठार केले. नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्याकरता मुलांनी पहाटे 2 वाजता बोलावले. तिघांनी दुचाकीवरून शंतनूचा मृतदेह साडी आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून चौसाळा जंगलात पेटवून तिथेच नष्ट